जनगण मन यश चालू करायचं. यज्ञपुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य गौरी नारायणी नमस्ते. सर्वप्रथम घरात करून आई जोगाने वाचते नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून विचारलेल्या सर्व क्रीडार्थी प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. सामुदायिक नामजनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसंघात नगरसेवक 2025 आणि या स्पर्धेचा आता पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच थोड्या उशिराने घरी चालू झाली आहे, परंतु आमची एंट्री लेट आहे, परंतु आमची लेट मोरेगाव चॅलेंजर्सची टीम करते. पंचांना विनंती आहे, आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. कोणत्या प्रकारचा आता विलंब होऊ देऊ नका. पैसा दो ना भाई. विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती या. पैसा दो ना भाई. नमस्ते बहनों भाइयों, बड़े ही चला चालू करायचे. विवेक काय झालं? एनिवे काय हरकत नाहीये. आलेले सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आमच्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आमची टेक्निकल टीम विराट नेटवर्क त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर अमित राणे आणि विवेक पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि घेऊन जातोय सर्व मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सनी पेडामकर स्ट्राईक एंड वरती आहेत आणि त्यांच्यासमोर गोलंदाजी मार्ग वरती रोशन. पहिला चेंडू हो सन्मान दिला गेला आणि पहिल्या चेंडूत एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहिलीच धाव वेगाने. हे मैदान हाय स्कोरिंग म्हणून मानलं जातं. या मैदानावरती धावा खोऱ्यानं बनतात हे आपण अनेक वेळा ऐकलंय. आज बघूयात या स्पर्धेदरम्यान काय घडतंय. आदित्य स्ट्राईक एंड वरती येतोय, दुसरा चेंडू खेळण्यासाठी सन्मान दिलाय. चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल येते. एका धाव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकाच्या या सामन्यामध्ये विचार करत असणारे खुश 11 संघ की किती धावा केल्यानंतर आम्ही खुश होऊ. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. एका धावेसाठी चेंडू खेळला गेलाय. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती आहेत. सर्व मान्यवरांची आपण यावेळेला ड्रायव्हिंग लाईन साइड आउट शानदार स्ट्रोक चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चार चेंडू आणि 7 धावा. जबरदस्त प्रहार आदित्यच्या बॅटमधून आपण बघितला आणि त्या चेंडूला सीमारेखा पार पाठवत असताना धावफलकाला मोठी गती प्राप्त होताना आपण पाहतोय. सिंगल धावेसाठी चेंडूला ज्यावेळेला ढकलून दिले, स्टिअर केले. एका धाव्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. बघूयात कशा प्रकारे सामना केला जातो या चेंडूचा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाव्यासाठी खेळलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ या सिंगल रेषी समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती टीम खुश 11 या संघाच्या. सुबोध नवीन फलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी तो करतो. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आदित्यने केलाय, परंतु त्याच्यामध्ये तितकासा तो समाधानी नसेल, कारण प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. बॅट थोडीशी फिरली, हरकत थोडीशी दिसत होती. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलं गेलं. सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचलंय 12 वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. एक चांगली बाब फिल्डिंग करणाऱ्या टीममधून आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे कोणत्या प्रकारे एक्स्ट्रा
रन खर्च केले जात नाहीत, कोणत्या प्रकारची अतिरिक्त धाव येत नाहीये, फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलं गेलं आणि या सर्व बाबी कुठे ना कुठेतरी एक आत्मविश्वासाला बळावणारा बाबी घडवून आणतोय. सिंगल धाव, एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचले 13 13. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. कोणत्या प्रकारची विकेट नाही गेली ही सर्वाधिक मोठी आणि जमेची बाजू आणि त्यामुळे वेगवान चेंडू, शानदार डिलिव्हरी, कोणत्याही प्रकारे उत्तर नव्हतं. जरूर बॅट वेगाने फिरवली परंतु बॅट वरती चेंडू येण्या अगोदर त्याने एक वेगळी हरकत घेतली आणि त्यामुळे निर्धाव चेंडू आलाय आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. शामू आणि मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण बघत आहात. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2000 घोडा आहे तो बाहेर काढा. आदित्य मैदानाबाहेर जात असताना नवीन फलंदाज सुमित मैदानाच्या दिशेने येतो. बघा नो आला, थोडीशी हरकत दिसली, बारीक असं वाटलं आणि तिथून मात्र धावफलक अजून अशा वेळेला सिंगल नंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा असं म्हणावं लागेल. पुन्हा आपण त्या मैदानाच्या दिशेने आलेलो, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ज्या खेळाची, तो खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती कुश 11 20. चालो, थँक्यू टीचर. सन्माननीय दर्पणजींना विनंती की आपण मंचावरती यायचे. दर्पणजींना विनंती आपण मंचावरती या. एक मिनिट 5 बॉल झाले. 5. पहिला बॉल 9 होता. शेवटचा बॉल बाकी आहे. रोशनला पुन्हा बॉलिंग करा. 20 रन.
पहिला बॉल नो बॉल होता, तो सुद्धा बॉल काउंट केला गेला आणि ती वेळीच चूक लक्षात आल्या कारणानं तो एक बॉल टाकावा लागणार आहे. शेवटचा चेंडू एक धाव आणि अशा प्रकारे एका धावेची भर पडेल. आता 21 झाले, 3 ओव्हर संपलेले आहेत. नेक्स्ट बॉल कोण असेल, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, रोचक ठरणार आहे. कारण या शेवटच्या षटकामध्ये ज्या काही धावा येतील त्या धावानंतर आपल्याला वेगळी निर्देशनं दिली जाणार आहेत. निर्देशनं ती दिली जातील की किती धावा इथे धावफलकात लगावल्या जाणार आहे, किती धावांचा पाठलाग करायचा आहे, किती धावांपर्यंत. हो, हलक्या हाताने खेळले, चेंडूला ऑन साईडला दिशा दिली, सिंगल धाव येत असताना दिसते. एका धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा. नो बॉल ऑन साईडला, तडाख्याबद्ध प्रहार सनी पॅडमकरच्या वाटमधून येतोय, दमदार चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला नो बॉल वरती आणि त्यामुळे धावफलक वेगाने वाढून 27 वरती पोहोचलाय. 27 सनीच्या बॅटमधून हा फटका आला आणि या फटक्यानंतर मात्र पारी आता खूप चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला दोघांच्या मधून नाही, 2 पायांच्या मधून चेंडू सीमारेखा पार. अजून एक दमदार खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करत. हो, लेग स्टंपच्या बाहेर यावेळेला जाणारा चेंडू पंच पळत असताना सांगतात येस इट्स अ वाईड. वाईडच्या रूपाने अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना असेल 32. चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला कुशलवून या संघ घेऊन आला, त्यामुळे सनी आता प्रत्येक चेंडूला सन्मान देतोय. एका धावेसाठी चेंडूला खेळलं जातं, सिंगल धाव येते. 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फिल्डिंग, फेकी झाली परंतु फटक्यामध्ये तितकी नेकी नव्हती आणि त्यामुळे चेंडू सीमारेखा पार गेलेला नाही आहे. 34 पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये तो कडवा संघर्ष अडवण्याचा प्रयत्न झाला. केजे खूप चांगली फिल्डिंग, फेकी झाली. हो, डॉट आला, निर्धाव चेंडूची सांगता होती. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू शिल्लक असणारे. बघूयात काय घडतं या चेंडूवरती. एका बाजूला कुश इलेव्हनचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आई माऊली क्रिकेट क्लब. हो, लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. 35 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. मी मगाशीच म्हटलं होतं चार षटक संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 36-37 लक्ष ठेवलं गेलंय ते AMCC आई माऊली या संघासमोर कुश इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेन दोन्ही कर्णधार वक्रतुंड CC आणि हरिओम CC टॉस साठी या. सन्माननीय पोलीस
आपण टॉस करण्यासाठी यायचे. वक्रतुंड आणि त्यांच्या समोर हरिओम दोन्ही कर्णधारांना सूचित करण्यात येते. मोरेगाव चॅलेंजर्स एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला फाउंडेशन. मोरेगाव चॅलेंजर्स असा कॉल आहे आणि मोरेगाव चॅलेंजर्स आलाय. थँक्यू सो मच. मी मॅच मोठी आहे आणि या मोठ्या मॅचची सुद्धा चर्चा होणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. मंचावरील विशेष अतिथींचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेल या स्पर्धेचे उत्सवमूर्ती सन्माननीय माजी नगरसेवक किशोरअण्णा पाटील यांना मी विनंती करेल या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे पालघर जिल्हा पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय सावंत साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल किशोरअण्णा पाटील यांना की आपण हा विशेष सन्मान करण्यासाठी समोर यायचे आणि सावंत साहेबांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सावंत साहेबांसाठी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमाची शोभा वाढवली. बघूयात सुमित कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड मोठा प्रहार याला या फॉर्मॅटमध्ये कारण आहे. रोशन बाद किशोर पाटील मोरेगाव वाला साऱ्यांचा जीव लग जीवाचा झाला. साऱ्यांचा जीव लग जीवाचा झाला. साऱ्यांचा जीव लग जीवाचा झाला. समस्त आयोजन कमिटीतील मेंबर्सना की आपण प्रमुख पाहुण्यांना इथे निरोप द्यायचा आहे ज्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासमयी पाहिली. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच.
चला दुसरं षटक मार्गस्थ आहे. ओ ऑन साइडला व्हॉट अ शॉट. माणूस दिलदार आहे हो दमदार नावाची झाले हवन. माणूस दिलदार आहे हो दमदार नावाची झाले. चालू. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल धाव येताना पाहायला मिळते. महत्त्वाची मॅच आहे आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये म्हणजे म्हणतात ना एखादी पहिली मॅच आपण ज्यावेळेला खेळतो डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न यावेळेला शांत असतो. अफलातून फटका. पाटील सारखा नगरसेवक कुणी धावाना. आमच्या किशोर पाटील सारखा नगरसेवक कुणी धावाना. आमच्या किशोर पाटील सारखा नगरसेवक कुणी धावाना. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सुमित सज्ज होता. इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेला. चांगली फिल्डिंग पैकी सुद्धा होतीये परंतु ओ वन प्लस अरे नानाची महती सांगू विकासाला त्याने आणले गती. विकासाला त्याने आणले गती. विकासाला त्याने थोरा मोठ्यांची या जनतेची आहे ती त्यांना दुवान. थोरा मोठ्यांची या जनतेची आहे ती त्यांना दुवान. अरे आमच्या किशोर पाटील सारखा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू सिंगलसाठी येतोय आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन 17 वरती पोहोचलोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. हो यावेळेला नो बॉल आहे. नो बॉल आणि त्यानंतर रनआउटची संधी. नो +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. बघा ॲक्युरेट नो आहे त्यामुळे कोणत्या प्रकारची तिथे बघण्याची सुद्धा गरज नाही आहे. अशा प्रकारचा काहीसा डिसिजन आमच्या पंचांकडून देण्यात आलाय. पुढील चेंडू डाऊन द ग्राउंड. चांगला फटका. हो हो त्याहून चांगला तुम्हाला आपोआप 100+ मार्क्स म्हणा किंवा टाळ्या वाजणं म्हणा हे चालूच राहणार आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात काय घडतंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मधला गरंगट निघून चाललाय. ऑन साईडला सिंगल धाव येते आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. 21. आता येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज आहे. 6-16 अशी इक्वेशन येऊन थांबली आहे.
पहिला चेंडू उसळी घेणारा सनी पेडामकर यांचा निर्धाव स्वरूपाने येतोय आणि निर्धाव स्वरूपाने आल्यानंतर कोणतीही धाव तिथे बघायला मिळत नाहीये. ओहो, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडू हवेमध्ये, फलंदाज अरे सामान्य माणसातला माणूस साऱ्या जणांना बनलाय खास, साऱ्या जणांना बनलाय खास, साऱ्या जणांना बनलाय खास. हो गावागावाचा करती खासे, नाना झालाय लय फेमस, नाना झालाय लय फेमस, नाना झालाय लय फेमस. बॅकफोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आदित्यच्या हातून चेंडू तो निसटला. एक धाव मात्र इथे धावून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगल धाव येते आणि अशा प्रकारे 22 धावा धावपल करतात. आता मात्र मावचरितीच्या दिशेने ही मॅच चालली आहे असं वाटायला लागले. ओ